आज बेत केला होता अंड्याची भाजी बनवण्याचा। इथे मी 5 अंडे उकडून घेतले। अंडे उकडायला घातल्यानंतर पातेल्यामध्ये थोडंसं मीठ किंवा एक अर्धा चमचा तेल घातलं तर अंड्याची साल व्यवस्थित निघते। इकडे मी कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, हळद, मीठ आणि अंडा करी मसाला घेतला आहे। हे सर्व एकत्र करून मी त्यात थोडं पाणी घालून घेणार आहे। मसाले डायरेक्ट तेलात सोडले तर मसाले जळतात, मग त्याची टेस्ट लागत नाही। त्यामुळं मी काळा मसाल्याची भाजी करताना मसाल्यांमध्ये पाणी घालून थोडा वेळ मसाले साईडला ठेवून देते। त्यानं भाजी खूप टेस्टी होते। एक 5 मिनिटानंतर हे मसाले मिक्स करून घेतले आहेत। उकडलेले अंडे मी फ्राय करून घेणार आहे कढईमध्ये। हेही कमी गॅसवरती फ्राय करून घेतले आहेत। वाटण परतून घेणार आहोत। या वाटणात 2 मोठ्या आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, थोडेसे धणे आणि चिमूटभर हरभऱ्याची डाळ असं मी मिश्रण तयार करून घेतलं आहे। मिश्रण छान असं परतून झाल्यानंतर त्यात आता मसाले घालून घेणार आहोत। मसाले व्यवस्थित परतल्यानंतर उकडलेले अंडे त्यामध्ये सोडून द्यायचे आहेत। मला अंडे हातानं कट करायला आवडत नाही, सो मी अशी पद्धत वापरते अंडे कट करण्यासाठी। तुमच्याकडे या अंड्याच्या भाजीमध्ये अजून काय काय मिक्स करता हे कमेंट करून नक्की सांगा। कोणत्याही काळ्या मसाल्याची भाजी करताना त्यात गरम पाणी ॲड करावं, त्यानं भाजीची टेस्ट छान येते। आता हिला एक 10 मिनटं कमी गॅसवर ठेवून देणार आहे। आमच्याकडे अशी अंड्याची भाजी बनवली जाते। तुमच्याकडे कशी बनवतात कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये। बाय बाय।